सर्वांना नमस्कार. मी आहे प्राध्यापिका मोहोळ उर्फ मोरे मॅडम आणि आज 22 सप्टेंबर 2025 आहे आणि आजपासून शारदीय महोत्सव सुरू होत आहे. आणि आज मी माझ्या घरामध्ये देखील घटस्थापना केलेली आहे आणि देवीची देखील प्रतिष्ठापना केलेली आहे. तर हा माझा देवारा आहे आणि माझी कुलस्वामिनी श्री रामवरदायिनी आहे. तिचा आज मी मळवट भरलेला आहे आणि सगळे माझ्या देवाचे जे टाक आहेत ते विड्याच्या पानावर ठेवलेले आहेत. हा कलश आहे. ही वावरी, या वावरीमध्ये 9 धान्य मिक्स केलेले आहेत आणि हा जो घट आहे मातीचा घट, यावर स्वस्तिक कुंकवानं काढलेलं आहे आणि त्याच्यावर हा नारळ म्हणजे श्रीफळ आणि 5 विड्यांची पाने ठेवलेली आहेत. ही आहे विड्यांच्या पानांची माळ. ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटाला चढवतो. हा अखंड तेवत असणारी ही ज्योत आहे. ही जी आहे ही समई मी या ज्या ताटामध्ये ठेवलेली आहे, याच्यावर अष्टदल काढलेलं आहे आणि अष्टदलावर ही समई ठेवलेली आहे. कारण नवरात्रमध्ये अखंड 9 दिवस जेव्हा ही ज्योत पेटली जाणार आहे तेव्हा माझ्या घरातली नकारात्मकता पूर्णपणे दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार आहे. आणि ही माझी माता माऊली, जिला मी आज स्थापन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी हिची ही मूर्ती, तिचे हे अलंकार आणि हिचं हे रूप दिसत आहे. मला ज्या ज्या वेळेस असं वाटत असतं नेहमी की ते आज मला फार त्रास झालेला आहे, त्यावेळेस हिचं रूप मी डोळ्यासमोर नेहमी आणत असते आणि मला त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी ही कायम प्रेरणा देत असते. असे कितीतरी अनुभव आहेत माझे की ज्यामध्ये मला अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. ॲज अ लेडीज, ॲज अ स्त्री म्हणून बऱ्याच वेळेस काही ठिकाणी अपमानित व्हावं लागतं, काही ठिकाणी आपल्याला नको त्या गोष्टी ऐकाव्या लागतात. आपली चूक नसताना बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात आणि त्यावेळेस माझी होणारी जी काही चिडचिड आहे ती भयानक असते. म्हणजे मी स्वतः दुर्गेचा अवतार आहे असं मला वाटतं. पण तेवढ्याच लवकर मी शांत पण होते आणि तेवढ्याच लवकर मी पुढच्याला समजून पण घेते आणि माझी गोष्ट पण समजून सांगत असते. ही आहे स्त्री. ही नवरात्र आणि शारदीय महोत्सव म्हणजेच स्त्री शक्तीची पूजा आणि स्त्रीचा आदर. मी प्रचंड स्त्रीवादी आहे आणि मला नेहमी असं वाटत असतं की प्रत्येक स्त्रीला तिचा सन्मान मिळाला पाहिजे. कोणीही दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाने तिचा गैरफायदा घेऊ नये आणि तिच्या आयुष्याची वाट लावू नये. त्यामुळं जिथे जिथे मला मदत करता येईल तिथे तिथे मी कायम मदत करत असते. आज हे जे देखणं रूप देवीचं दिसतंय त्यामध्ये मला संपूर्ण सृष्टी दिसते. म्हणजे हे सगळं जग तिच्यामध्ये सामावलेलं दिसतं. उमा पार्वती म्हणजे भगवान शंकराची पत्नी आणि तिचं हे जे काही रूप आहे म्हणजे ही सर्व प्रकृती आहे आणि ही जी प्रकृती आहे ही आपल्याला नेहमी देण्याचं शिकवते. वनस्पतीकडनं आपल्याला फुलं, पानं, फळं, धान्य सगळं काही मिळतं. देण्याची जी काही वृत्ती आहे ही या सृष्टीची आहे, तीच या मातीची आहे. त्यामुळं लोकांनी आपल्याला कितीही त्रास दिला तरी वेळच्या वेळ उत्तरं द्यायचीच, पण कायम पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि सकारात्मक राहा आणि हा नवरात्र महोत्सव सगळ्यांनी आनंदात एन्जॉय करा. धन्यवाद.